नमस्कार. व्हॉट्सॲपमधील मेटा AI वापराचे प्रात्यक्षिक आज आपण पाहणार आहोत. व्हॉट्सॲपमधील मेटा AI या सुविधेचा वापर आपण प्रथमतःच करणार असाल आणि यापूर्वी केलेला नसेल तर प्रथमतः आपण व्हॉट्सॲप ओपन करून त्यामध्ये उजव्या बाजूला असलेल्या जांभळ्या गुलाबी गोलावर क्लिक करा. म्हणजे मेटा AIचा चॅटबोट ओपन होईल. आता मेटा AIचा चॅटबोट आपणास समोर ओपन झालेलं दिसेल. तेथे आपण नेहमी चॅटमध्ये टायपिंग करतो त्याप्रमाणे टायपिंग करायचे आहे. मी आता मेटा AI हाऊ यू वर्क्स असे त्याला विचारत आहे आणि ते पोस्ट करत आहे. ते पोस्ट केल्यानंतर आपोआप टायपिंग होऊन आपल्याला मेटा AIकडून उत्तर मिळत आहे. ते उत्तर आपण वाचू शकता. अशा प्रकारे इंग्रजी आणि हिंदी भाषेतून आपण त्याला विचारलेल्या प्रश्नाची लिखित टाईप केलेली उत्तरे आपणास या मेटा AIद्वारे ताबडतोब मिळतात. म्हणजे गुगल सर्च ज्याप्रमाणे माहिती देते त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त डिटेल माहिती, चित्र निर्माण करणे वगैरे इत्यादी कार्ये मेटा AIतर्फे केली जातात. आता व्हॉट्सॲपमधील ग्रुपमध्ये मेटा AIचा वापर कसा करायचा ते पाहू. त्यासाठी मी माझ्याकडचा TEST म्हणजे टेस्ट नावाचा एक ग्रुप ओपन केला आहे आणि त्याच्या टायपिंग बारमध्ये मी पहिल्यांदा @ हे चिन्ह निवडून मेटा AI आलेलं मेटा AI वरच्या बाजूला सिलेक्ट केलेलं आहे आणि तिथे मी आता प्रश्न टाईप करत आहे, हाऊ मेटा AI वर्क्स, आणि ते पोस्ट केल्यानंतर आपल्याला उत्तर आलेलं दिसत आहे. AI स्टुडिओ इज मेटाज प्लॅटफॉर्म अँड अलाउज पीपल टू क्रिएट, शेअर अँड डिस्कवर AI. इट इज फ्री. अशा प्रकारचं उत्तर आपल्याला मिळते. आता मी यामध्ये एक चित्र जनरेट करावं घोड्याचं असा मेसेज टाईप करत आहे आणि असा मेसेज टाईप करून मी त्याच्या आधी मेटा AI @ असं लिहिलेलं नाही. तर त्याचा परिणाम काय होतो आहे ते आपण बघूया. जनरेट इमॅजिन असं टाईप करून पोस्ट केल्यानंतर मला काही मेटा AIचं उत्तर आलेलं नाही आहे, कारण मी त्याच्या आधी @ आणि मेटा AI असं सिलेक्ट केलेलं नाही. आता मी त्या मेसेज एडिट करत आहे. एडिटचं चिन्ह वापरून एडिटची कॉपी करून पेस्ट केलेलं आहे आणि तिथं वाक्याच्या आधी मी मेटा चिन्ह दाबत आहे आणि तिथं आलेल्या वरती मेटा AI क्लिक करत आहे. आता त्यांनी माझा मेसेज स्वीकारला असून तो चित्र जनरेट करून देईल. अशा प्रकारे घोड्याचं चित्र आपल्याला जनरेट करून मिळालेलं आहे. अशा प्रकारे मेटा AIचा वापर करता येतो. सध्या आपण इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रश्न विचारून त्याची उत्तरे मिळवू शकतो. त्याशिवाय हिंदी आणि इंग्रजीमध्ये एखादा चित्र तयार करून द्या असं त्याला सांगून ते चित्रही तयार करता येते. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मेटा AIचा वापर करून प्रश्न विचारणे किंवा फोटो तयार करणे ही सुविधा वापरल्यास आपला प्रश्न किंवा प्रॉम्प्ट आणि मेटाकडून त्याला मिळालेले उत्तर किंवा फोटो हा ग्रुपमधील सर्व सभासदांना इतर मेसेजप्रमाणेच वाचता किंवा बघता येतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच ग्रुपप्रमाणेच एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक चॅटमध्ये सुद्धा @मेटा AI असं पहिल्यांदा सिलेक्ट करून प्रश्न विचारून प्रॉम्प्ट टाईप करून एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळवता येते. तसेच योग्य प्रॉम्प्ट लिहून फोटो इमेजसुद्धा तयार करून मिळू शकते. मेटा AI वापरताना आपण प्रश्न म्हणजे प्रॉम्प्ट कसा कौशल्यपूर्ण तयार करता यावर आपल्याला योग्य असे उत्तर किंवा फोटो इमेज तयार करून मिळते, हे लक्षात ठेवावे. शेवटी एक महत्त्वाची सूचना. व्हॉट्सॲपमधील मेटा AI सुविधे ग्रुपमध्ये किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या चॅटमध्ये वापरताना काळजीपूर्वक वापरावी लागते. ग्रुपमध्ये मेटा AIचा वापर करून एखाद्या सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला मेटा AIने दिलेले उत्तर सदर ग्रुपच्या ॲडमिन व्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रुप सदस्यांना डिलीट फॉर एव्हरीवन या ऑप्शनने काही वेळेस डिलीट करता येऊ शकत नाही, असे सुरुवातीच्या काळामध्ये दिसून आले आहे. त्यामुळे शक्यतो या सुविधेचा वापर ग्रुपमध्ये न करता केवळ व्यक्तिगतरित्या आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक मेटा AI चॅटमध्ये करावा. अर्थात व्हॉट्सॲप त्याच्या सर्व फीचरमध्ये नेहमी बदल करीत असते, हे लक्षात ठेवावे. कृपया माहिती उपयुक्त वाटल्यास जरूर कळवा आणि चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.